भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. आज मी आपणाला एक दृष्टांतपर कथा सांगणार आहे. एक ब्राह्मण आणि त्याचा अतिशूद्र नोकर याची ही दृष्टांतपर कथा आहे. माया म्हणून ओळखली पुरे की तिने लागलीच गाशा गुंडाळा म्हणून समजावे. एक ग्रामजोशी काही यजमान कृत्यासाठी दुसऱ्या खेड्याकडे चालला होता, पण त्याच्याबरोबर गडी नव्हता. वाटेत त्यास एक चांभार भेटला. त्यास म्हणतो, हे भल्या ग्रहस्था, तू माझ्याबरोबर गडी होऊन येतोस का रे? खायला प्यायला यथास्थित मिळेल, काही कमी नाही. चल येत असलास तर. चांभार म्हणाला, भटजीबुवा, मी तर चांभार आहे ना, आणि तुमचा चाकर कसा होईजी? जोशी म्हणाला, काही चिंता नाही. तू कोण हे कोणाला सांगू नकोस, कोणाबरोबर बोलू नकोस, की कोणाशी ओळखसुद्धा करून घेऊ नकोस, म्हणजे झालं. चांभाराने ती गोष्ट कबूल केली आणि तो त्यांच्याबरोबर गेला. सायंकाळी यजमानाच्या घरात जोशी सत्यनारायणाच्या पूजेत गुंतले होते. तितक्यात तिथे एक दुसरा ब्राह्मण आला आणि त्या बसलेल्या चांभारास म्हणाला, अरे जा जा, तो तिकडे माझा जोडा आहे, तेवढा बाजूला सारून ठेव. परंतु ह्या चाकराच्या मनात त्याच्या धन्याने सांगितलेले शब्द चांगले ठसलेले होते, म्हणून तो काही बोललाही नाही व जाग्यावरूनही हलला नाही. ब्राह्मणाने पुन्हा सांगितले तरी हा आपला मुखस्तंभच. ब्राह्मणाने पुन्हा 2-3दा दरडावून त्यास तेच काम सांगितले, पण हे राजश्री एक गहुभरसुद्धा इकडे की तिकडे हल्ले म्हणून नाही. सरते शेवटी तो ब्राह्मण फार चवताळला आणि त्यास मोठ्याने खेकसून म्हणाला, काय रे गधड्या, ब्राह्मणाचा आज्ञाभंग करायला तुला शरम वाटत नाही का रे? कोण आहेस, जातीचा चांभारडा की काय? चांभारडा हे शब्द ऐकाच त्याच्या अंगात कापरे भरले आणि घाबऱ्या जोशीबुवास म्हणाला, वामनबुवा, अहो वामनबुवा, मना वळाकलं. आता मातूर ह्या एक पल बी राहायचं नाही बघा, ह्यो पळालो. इतक्या शब्द तोंडातून पुरेसे निघताच तो त्याने धूम ठोकलीच आणि पार दिसेनासा झाला. वाघामध्येही परमेश्वर आहे ही गोष्ट खरी, परंतु आम्ही जाऊन त्या प्राण्यापुढे उभे राहता कामा नये. त्याप्रमाणे अतिशय दुष्ट मनुष्यामध्येही परमेश्वर राहतो हे खरे, तरी त्या दुष्टाच्या संगतीला लागून आपण त्याचे दर्शन घेऊ नये. त्याच्यापासून आवश्यक ते अंतर जरूर राखावं. जीवात्मा आणि परमात्मा ह्यांच्यामध्ये भेद काय? पाण्याच्या प्रवाहामध्ये ज्याप्रमाणे एखादी लाकडी फळी आडवी घातली म्हणजे तेच पाणी द्विधा झालेले दिसते, त्याप्रमाणे मायोपाधीने अभेद्य असलेलेच तत्व विभागलेले दिसते. वस्तुतः ते दोन्ही एक आणि एकरूपच आहेत. रात्रीच्या वेळी आकाशामध्ये अनेक तारे आपल्या दृष्टीस पडतात, परंतु सूर्योदय झाला की त्यापैकी एकही दृष्टीस पडत नाही. म्हणून दिवसा आकाशामध्ये मुळी तारे नाहीतच असे तुमच्याने म्हणवेल काय? त्याप्रमाणे हे मनुष्या, तुझ्या अज्ञानमय दिवसांमध्ये तुला ईश्वर दिसत नाही म्हणून ईश्वर मुळी नाहीच असे म्हणू नकोस. खोलीमध्ये एवढासा प्रकाश आणला पुरे की आत भरून राहिलेला अंधार जसा एकदम नाहीसा होतो, त्याप्रमाणे परमेश्वराच्या कृपादृष्टीचा कटाक्ष आपल्याकडे वळला पुरे की हजारो जन्मीची पातके असली तरी ती चट सारी लयास जातात. डोळे झाकणीच्या खेळात खेळणाऱ्याने भोंग्यास हात लावला की तो सुटला. मग हुडकणारा त्याला शिवायचा नाही की चोर करायचा नाही. त्याप्रमाणे एकवार परमेश्वराचे दर्शन झाले म्हणजे ऐहिक बंधनांनी आम्ही बद्ध होऊ शकत नाही. भोंग्याला शिवलेल्या मनुष्याला पाहिजे तिकडे जाण्याची जशी मोकळीक असते, त्याला धरण्यासाठी कोणी मागे लागत नाही की कोणी त्याला चोर करीत नाही, त्याप्रमाणे एकदा त्याने परमेश्वराचे पाय धरले, त्याला ह्या जगद्रूप क्रीडास्थानावर कशाचेच भय नाही. तो ह्या प्रापंचिक यातना व काळज्या ह्यातून मुक्त होतो. त्यास कधीही बद्ध करू शकत नाहीत. होका यंत्रातील काटा थेट उत्तर दाखवित आहे तोपर्यंत तारू थडकायचे नाही.
तसेच जन्मनौकेतील होकायंत्राचा काटा जे मनुष्याचे मन, ते जर हालचाल न करता निरंतर परब्रह्माकडेच लागून राहिलं तर त्याचं सुकाणू नीट फिरेल आणि सर्व संकटातून ते पार पडेल. मला या पर्वतावरील वायू वाहू लागला म्हणजे कित्येक वृक्ष असे आहेत की ते पालटून चंदनच होतात. पण बांबू, केळी, वेत असली झाडे ज्यांच्यात ते सामर्थ्य नाही ती तशीच राहतात, त्यात पालट होत नाही. त्याप्रमाणे जगदीशाची कृपा वळली की त्याच्यामध्ये भक्तीचे बीज, पुण्याचा साठा असतो, ते एकदम दिव्य ध्येय होतात आणि त्यांच्यामध्ये ईश्वरी अंश भरून राहतो. पण जे हलके असतात, प्रपंचासक्त असतात, ते जसेच्या तसेच राहतात. एकाच बुडीबरोबर समुद्राच्या तळचे मोती जरी तुमच्या हाती आले नाही तरी तेवढ्यावरून समुद्रात मुळी मोतीच नाहीत असे अनुमान करू नका. पुन्हा पुन्हा बुडले म्हणजे कार्यसिद्धी होते. तद्वत परमेश्वर प्राप्तीचा एक तुमचा प्रयत्न निष्फळ झाला म्हणून तुमची उमेद खचू देऊ नका. सारखा प्रयत्न चालू द्या, म्हणजे सरते शेवटी तुम्हाला ईश्वर कृपेची प्राप्ती होईल. झाडाचा रोपा लहान असतो तावत कालपर्यंत शेळ्या, गायी इत्यादी लहान लहान प्राण्यांचा त्यास उपद्रव होऊ नये म्हणून फार जपावे लागते. पण तोच एकदा मोठा वृक्ष झाला म्हणजे शेळ्यांचे कळप, गायीची खिल्लारे ही त्याच्या शाखेच्या आश्रयास राहतात आणि ती त्याच्या पानावर आपली पोटही भरतात. तद्वत तुमच्यामध्ये थोडीशी भक्ती आहे तोपर्यंत प्रापंचिक विषयांना व दुर्वृत्तींना फार जपले पाहिजे. पण एकदा तुम्ही भक्तीमध्ये पारंगत झालात म्हणजे मग विषयांची किंवा कुवासनांची तुमच्या ज्ञानप्रभावापुढे येण्याची मगदूम नाही. एवढेच नव्हे तर अतिदुष्ट असणारे अनेक लोक तुमच्या पवित्र सहवासाने परमेश्वर स्वरूप होतील.